भविष्ये खोटी का ठरतात? अगदी अचूक भविष्य वर्तवणारे प्रख्यात ज्योतिषी व विचारवंत सध्या विचार करत आहेत की त्यांनी वर्तविलेली जागतिक भविष्ये का खोटी ठरत आहेत. या पहिल्या अध्यायात आपण प्रथम या प्रश्नावर विचार करूया. पृथ्वीवरील मानवी जीवन हे ग्रह व ताऱ्यांच्या परिणामांवर अवलंबून असते, परंतु ग्रह ताऱ्यांच्या पलीकडे अगाध व अपरंपार अशी परमेश्वरी सत्ता आहे. मनुष्य जेव्हा या ईश्वरी सत्तेला शरण जातो तेव्हा त्याच्यावर ग्रह व ताऱ्यांचा अनुकूल परिणाम जास्त होतो व प्रतिकूल परिणाम कमी होतो. यामुळे परमेश्वराची भक्ती करणारा व दान करणारा मनुष्य हा नेहमी सुखी असतो असे म्हणतात. सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास परमेश्वराचे नामस्मरण केल्यास ग्रहदशा फारशी बाधत नाही. ग्रहदशेचा त्रास 70% कमी होतो. आपल्याला परमेश्वराचे जे नाव आवडेल त्या नामाने दररोज सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास नामस्मरण करावे. 4 महिन्यानंतर अतिशय चांगले अनुभव येऊ लागतात. आनंद, शांती व समाधान वाढू लागते. अदृश्य सृष्टीतून मदत मिळू लागते. संरक्षण शक्ती वाढू लागते. वाईट स्वप्ने पडत नाहीत. मनात आपण जी इच्छा धरू ती पूर्ण होते. सतत आनंद वाटत राहतो व हा आनंद कुठल्याही व्यक्तीवर व वस्तूवर अवलंबून नसतो. फक्त दररोज 2 तास ईश्वर नामस्मरण केल्याने वरील प्रमाणे अनुभव येतात. जर ईश्वराचे सतत नामस्मरण केले तर याही पेक्षा दिव्य अनुभव येतात. ईश्वर नामस्मरणाबरोबर जर आपल्या उत्पन्नातील 20% रक्कम दानधर्मात खर्च केली तर विपुल ऐश्वर्य प्राप्त होते. दुर्गुण नष्ट होतात. सद्गुणांची वाढ होते. अशा व्यक्तीच्या सहवासाने इतरांना आनंद मिळतो. अदृश्य सृष्टीत राहणारे दिव्य आत्मे दर्शन देतात व मार्गदर्शन करतात. अशा व्यक्तीचे भविष्य ज्योतिषी सांगू शकत नाही, कारण अशा व्यक्तीचे जीवन ग्रह व ताऱ्यांच्या पलीकडे राहणाऱ्या देवता आणि संत घडवीत असतात. अशा व्यक्ती ज्या गावात राहतात त्या गावावर आपत्ती येत नाहीत. ईश्वरी शक्ती त्या गावाचे रक्षण करत असतात. या पृथ्वीतलावर विशेषतः भारतामध्ये आजही असे काही संत आहेत की ज्यांचे हृदय दया व करुणेने भरलेले आहे. वैश्विक प्रेमाचे ते जणू काही सागरच आहेत. असे हे महात्मे सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दूर एकांतात राहतात आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी तपस्या व प्रार्थना करीत राहतात. अशा महात्म्यांच्या वारंवार हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील दुर्घटना टळतात. 1960 ते 1997 पर्यंत ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्या काही दुर्घटना घडायला हव्या होत्या या दुर्घटनांपासून ईश्वरी शक्तींनी मानवांचे जवळजवळ 70% संरक्षण केले आहे व यामुळेच पृथ्वी फार मोठ्या आपत्तीतून वाचली आहे. 1998 पासून पुनश्च एकदा दुर्घटना घडण्याचा काळ येत आहे. यासाठी समस्त मानवांनी ईश्वर भक्ती व दान यांची कास धरणे आवश्यक आहे. पृथ्वी तलावर घडणाऱ्या घटना हा मानवाच्या सामूहिक कर्मांचा परिपाक असतो. यासाठी प्रत्येक मानवाने वाईट विचार करणे सोडून द्यायला हवे व सतत सत्कर्म करीत राहायला हवे. परोपकारी संस्थांनी व सरकारी शक्तींनी प्रेम, परोपकार व मानवता यांचा प्रसार करायला हवा. आतंकवाद व राक्षसी प्रवृत्ती यांचा बिमोड करायला हवा. वाईटाचा नाश करून चांगल्याचे संरक्षण करणे ही ईश्वराचीच सेवा आहे. यावर देशातील विचारवंतांनी लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाले तर भावी काळातील आपत्तीतून मानवी जीवनाचे संरक्षण होईल. अन्यथा आगामी काळ फारच कठीण आहे. आतंकवादाच्या विरोधात योग्य पावले उचलली गेली नाहीत तर इस्लामिक मिलिटंट युरोप व अमेरिकेत हलकल्लोळ उडवून देतील. यामुळे अमेरिका या मुस्लिम दहशतवादी राष्ट्रांच्या विरोधात तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या चीनच्या विरोधात जाईल. भावी काळामध्ये अमेरिकेची, रशियाची व भारताची प्रगाढ मैत्री होईल. युरोप, रशिया, अमेरिकेत अध्यात्माची लाट येईल. भारतीय जनता युरोप, अमेरिकेकडून अध्यात्म शिकू लागेल. इसवी सन 2010 नंतर संपूर्ण जगात आध्यात्मिकतेची प्रचंड प्रमाणात वाढ होईल. मित्रांनो, या पुस्तकामध्ये 1998 पासूनचा काळ हा भविष्यकाळ म्हणून दिला आहे, परंतु आपण मात्र 2022 मध्ये असल्यामुळे आपण हा गेलेला काळ न पाहता सरळ पुढील काळ बघणार आहोत. ज्याप्रमाणे माणूस ठराविक आयुष्य मर्यादेपर्यंत जगतो त्याप्रमाणे
देश व धर्मांनाही एक ठराविक आयुष्य असते. अर्थात हे आयुष्य हजारो वर्षांचे असल्याने यासंबंधी कोणी फारसा विचार करत नाही. इसवी सन 2100 पर्यंत अनेक देशांचे व धर्मांचे आयुष्य संपलेले असेल. इसवी सन 2100 नंतर अनेक भूप्रदेश नकाशावरून पुसले जातील, अनेक धर्म व संप्रदाय कायमचे नष्ट होतील व मानवतावादी नवीन धर्माची स्थापना होईल. सध्या पृथ्वीतलावरील माणसांमध्ये जो जंगलीपणा आहे तो 21व्या शतकात पूर्णपणे निघून जाईल. पृथ्वीतलावर एकही पापी मनुष्य जिवंत राहणार नाही. इतकेच नव्हे तर स्वार्थी, दुष्ट, दुर्जन, दहशतवादी, आतंकवादी, केवळ स्वतःपुरता विचार करणारे, कंजूष, द्वेष करणारे असे सर्व लोक 21व्या शतकात पृथ्वीवर शिल्लक राहणार नाहीत. अशा प्रकारे गुन्हेगारी व भ्रष्टाचार यांच्या विळख्यातून 2110 पर्यंत भारताची संपूर्ण सुटका होईल. त्याचप्रमाणे संपूर्ण जगातून गुन्हेगारी व भ्रष्टाचार नष्ट होईल. लोक अध्यात्माची कास धरतील व अध्यात्मावर संशोधन होऊ लागेल. 2120 पर्यंत जगातील बहुसंख्य लोक आध्यात्मिक झालेले असतील. शांतीसाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही हे लोकांच्या लक्षात येईल. विज्ञानाची धाव जिथे संपते तेथून अध्यात्माची सुरुवात होते. कारण शांती, मनाची स्थिरता, सद्गुण व मुक्ती या गोष्टी फक्त आध्यात्मिक प्रगती केल्यानंतरच साध्य होतात. 2001 ते 2050 या काळात प्रचंड उष्णतेने बर्फ वितळेल व समुद्राच्या पाण्याची उंची वाढेल. यामुळे चीन, जपानचा काही भाग, युरोपातील काही प्रदेश, भारत व मध्य आशियातील काही भूभाग पाण्याखाली जाईल. हिमालयातील बर्फ प्रचंड उष्णतेने वितळून गंगा, यमुना, अलकनंदा, ब्रह्मपुत्रा इत्यादी महानद्यांच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शहरांना धोका निर्माण होईल. दिल्ली, अलाहाबाद, बनारसपर्यंतचा भाग जलमय होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील मानव समाज जेव्हा स्वार्थी बनतो तेव्हा पृथ्वीवर आपत्ती येऊ लागतात. सध्या जगामध्ये पाप एवढे वाढले आहे की हे पाप धुवून काढण्यासाठी अंतरिक्षात फिरणाऱ्या असंख्य नियंत्रक शक्ती पृथ्वीवर उत्पात घडवत असतात व याचे परिणाम म्हणून भूकंप, युद्ध, चक्रीवादळे अशा प्रकारचे उत्पात पृथ्वीवर होत असतात. इसवी सन 2001 ते 2030 पर्यंत पृथ्वीवर ठिकठिकाणी मोठमोठे भूकंप होतील व विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतील. यात प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होईल. तिसरे महायुद्ध इसवी सन 2001 ते 2030 या काळात तिसरे महायुद्ध होईल. चीनचे 4 तुकडे होतील. चीनने भारताचा गळकृत केलेला सारा भूभाग भारताला परत मिळेल. कैलास पर्वत, मानस सरोवर ही तीर्थक्षेत्रे मुक्त होतील व भारतातील हजारो यात्रेकरू कैलास पर्वत व मानस सरोवर यांचे दर्शन घेतील. 2110 पर्यंत पाकिस्तानचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झालेले असेल. 2140 पर्यंत भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिक्कीम, भूतान, श्रीलंका, तिबेट मिळून एक महासंघ बनेल. युरोपातील सर्व राष्ट्रे एकत्रित येऊन एक महासंघ बनेल. अनेक देश मध्यपूर्वेतील तिसऱ्या महायुद्धात नष्ट होतील व त्या सर्व परिसरावर इस्रायली लोक राज्य करतील. तिसऱ्या महायुद्धामध्ये भारत, अमेरिका, जपान, रशिया व युरोपियन राष्ट्रे एका बाजूने असतील तर दुसऱ्या बाजूने मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रे चीन व पाकिस्तान ही असतील. तिसऱ्या महायुद्धामध्ये युरोप व अमेरिकेची प्रचंड हानी होईल. अमेरिकेची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. अमेरिकेने कितीही प्रयत्न केला तरी इराकमध्ये लोकशाही येणार नाही. तिसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था अशी काही खिळखिळी होईल की हे नुकसान कधीही भरून येणार नाही. इराण, लिबिया, सौदी अरेबिया, येमेन, सिरिया, युनायटेड अरब अमिरात, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये एक करार होईल. अशा प्रकारे सर्व मुस्लिम देश एकत्र येऊन इस्रायल व अमेरिका यांच्या विरोधात युद्धासाठी उभे ठाकतील. सर्व मुस्लिम देशांना एकत्रित आणून अमेरिकेच्या विरोधात उभे करण्याचे काम चीन करेल. या सर्व देशांना चीन ICBMsची मिसाईल गुप्तपणे पुरवेल. या सर्व घटना तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत होतील. यातून महाभयंकर तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. अदृश्य सृष्टीतील सिद्ध महात्मे हे महाभयंकर तिसरे महायुद्ध होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आजही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु
मानव कुणाचेच ऐकेनासा झाला आहे व स्वार्थी प्रवृत्ती पराकोटीला पोहोचल्या आहेत. हे युद्ध होऊ नये असे मला स्वतःलाही वाटते. अरब राष्ट्रे व चीन यांचे सैन्य इटलीवर आक्रमण करून तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल. या युद्धामध्ये पाकिस्तान सहित सर्व मुस्लिम राष्ट्रांना चीन मोठ्या प्रमाणात मदत करेल. यामुळे चीन व अमेरिका यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध होईल व चीनची लोकसंख्या 80% कमी होईल. 2041 ते 2060 या काळात भारतातील कृष्णा व इतर नद्यांवरील धरणांना युद्ध व भूकंप इत्यादी आपत्तींमुळे धोका संभवतो. या काळात धरणांची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा करोडो लोकांची प्राणहानी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या महायुद्धातील बॉम्ब वर्षावामुळे वातावरणात प्रचंड उष्णता वाढेल व उत्तर ध्रुवातील बर्फ वितळू लागेल. पाण्याची उंची 100 फुटांपासून 300 फुटांपर्यंत वाढेल. त्यामुळे असंख्य भूप्रदेश जलमय होतील व समुद्रात बुडून जातील. वातावरणातील गुरुत्वाकर्षण शक्तीत प्रचंड उलथापालथ होऊन शेकडो फूट उंचीच्या लाटा उसळतील. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव यांच्यावर त्याचे परिणाम होऊन हे ध्रुव आपापली जागा बदलतील. पृथ्वी 30 अंशाने कळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात वातावरणातील तारक शक्ती, मारक शक्ती व गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्वांचा विचार करता पृथ्वी 30 अंशाने नेमकी केव्हा कळेल हे सांगता येत नाही. तरी पण हा काळ 2099 ते 2136 पर्यंतचा असू शकेल. तिबेट स्वतंत्र होईल. सत्याचा पुन्हा एकदा विजय होईल. एकेकाळी तिबेट हा अत्यंत गौरवशाली व स्वतंत्र देश होता. 1949 साली चीनने तो गिळंकृत केला, परंतु शेवटी सत्याचा विजय होऊन तिबेट 2050 ते 60 या दरम्यान पुनश्च स्वतंत्र होईल. इस्रायलच्या स्वातंत्र्यास 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 ते 7 वर्षांमध्ये जगामध्ये क्रांतिकारी बदल घडून येतील. हे बदल संपूर्ण जगाचा नकाशा बदलण्याची शक्यता आहे. आकाशात ग्रहांचे जे तांडव नृत्य सुरू आहे त्या तांडव नृत्याचे परिणाम जगाला कसे भोगावे लागतील याचे जास्तीत जास्त विस्तृत वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मुख्य कारण माणूस ईश्वराला विसरला आहे. शांती, परोपकार व मानवता या गोष्टी विसरून स्वार्थाने अंध झाला आहे. यामुळे विनाशाचे संकट त्याने स्वतःवर ओढवून घेतले आहे. हा विनाश कमीत कमी व्हावा असे जर वाटत असेल तर जगातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन परोपकार व ईश्वराची प्रार्थना करायला हवे. परंतु चीन व पाकिस्तान यांच्याकडून ते घडणार नाही. परिणामी विनाश हा अटळ दिसत आहे. जर हा विनाश टळला तर ती ईश्वराची विशेष कृपा असे समजून संपूर्ण पृथ्वीवरील मानवाने ईश्वर भक्ती व परोपकार यांची कास धरायला हवी. कारण अगोदरच जवळजवळ 30 ते 35 वर्षे मानवाला सुधारण्याची संधी दिली आहे. यापेक्षा जास्त वर्षे ईश्वर मानवाला सुधारण्याकरिता देईल असे वाटत नाही. 2025 पर्यंत पाकिस्तानचे अस्तित्व नकाशावर राहणार नाही. 2032 पर्यंत मालदीव्स बेटे पाण्याखाली जातील. तिसऱ्या महायुद्धात अनेक शहरे नष्ट होतील. सॅन फ्रान्सिस्को ते सॅनडिएगो पर्यंतचा प्रदेश समुद्राच्या प्रचंड लाटांनी धुवून निघेल. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बर्कली, टोरंटो या प्रदेशांची प्रचंड हानी. होंडुरास ते कोलंबिया परिसरात समुद्र 2 मैल पुढे येईल. अर्थव्यवस्था खिळखिळी होऊन जाईल, परंतु योग व अध्यात्म यात प्रगती होईल. इंग्लंडमध्ये 2030 पर्यंत वाईट काळ आहे. या काळात अर्धे लंडन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. राजवंशाचे महत्त्व संपुष्टात येईल. 2010 पासून प्रचंड बर्फ पडेल. चीनसाठी 2040 पर्यंत प्रचंड हानी संभवते. नैसर्गिक आपत्ती व तिसऱ्या महायुद्धात कधीही भरून न येणारे नुकसान होईल. चीनचे 4 तुकडे होतील. 75 ते 80% लोकसंख्या नष्ट होईल. तिबेट स्वतंत्र होईल. भारताचा गिळंकृत केलेला प्रदेश भारताला परत मिळेल. हाँगकाँग स्वतंत्र होईल व थोडाफार भाग तैवानला मिळेल व चीन एक कोलमडून गेलेले राष्ट्र राहील जे पुढील 100 वर्षात
कोणालाही धमकावू शकणार नाही. इसवी सन 2015च्या आसपास भारतामध्ये एक योगी जन्माला येईल व तो 2051 नंतर सर्व जगाला मार्गदर्शन करेल. त्यामुळे अतिशय वेगाने भारताची प्रगती होईल. 2030 नंतर श्रीलंका भारतात विलीन होईल. भारत ते श्रीलंका असा रस्ता होऊन लोक बसने श्रीलंकेला जाऊ शकतील. जर्मनीची महायुद्धात हानी होईल, परंतु अध्यात्मात प्रगती होईल. बर्फाची अनेक वादळे 2018 नंतर येतील. सारांश: इसवी सन 2050 पर्यंत हा काळ प्रचंड परिवर्तनाचा असून या काळात नास्तिक, संतांना छळणारे, ईश्वरविरोधी, अहंकारी व संकुचित प्रवृत्तीचे लोक यांचा नाश होणार आहे. या काळात युगसंधी होईल. ईश्वर भक्त, परोपकारी, मोठ्या मनाचे, मानवतावादी, दानधर्म करणारे, परमेश्वराचे नामस्मरण करणारे, ध्यान करणारे असे सर्व लोक वाचणार आहेत. वाचणाऱ्या लोकांमध्ये परोपकारी व ज्यांच्या हृदयात दया, करुणाभाव आहे अशा लोकांना भावी काळात खूप महत्त्व येणार आहे. परमेश्वराने अब्राहमला असे वचन दिले आहे की एखाद्या गावात जर एक पुण्यवान आत्मा असेल तर त्या गावाचे रक्षण केले जाईल. ज्यावेळी हे वचन दिले गेले तेव्हा गावची लोकसंख्या 50 ते 70 एवढीच होती. म्हणजे हेच की जर विनाशापासून बचाव करायचा असेल तर 100 मधील एक तरी मानव पुण्यात्मा असला पाहिजे. 2030 ते 2100 पर्यंतचा काळ. मृत्यूनंतरचे जीवन कसे असते याचे मानवाला ज्ञान होऊ लागेल. कुठल्या कर्माने मनुष्य कुठल्या लोकात जातो हे मानवाला विज्ञानाद्वारे समजू लागेल. यामुळे साहजिकच मानव समाजात सात्विकतेची वाढ होईल. लोक परोपकारी, प्रेमळ, मानवतावादी बनू लागतील. द्वेष, मत्सर, ईर्ष्या यांचे अस्तित्व पृथ्वीतलावरून नष्ट होऊ लागेल. मोटारी, विमाने इत्यादी वाहनांसाठी नवीन प्रकारच्या इंधनाचा शोध लावला जाईल. यात पाऱ्याचा वापर होण्याची शक्यता आहे. भविष्य काळामध्ये 2030 ते 40च्या आसपास नवीन प्रकारच्या वाहनांचा शोध लागेल. ही वाहने सामान्य माणसे प्रवासाकरिता रस्त्यावर वापरतीलच, पण त्याचबरोबर ही वाहने हवेतून पण उडतील. या वाहनांसाठी विशिष्ट प्रकारच्या धावपट्ट्या बनवण्याची गरज भासणार नाही. साध्या मोटारीप्रमाणे ही वाहने रस्त्यावर कुठेही पार्क करता येतील व हेलिकॉप्टरप्रमाणे सरळ आकाशात उडतील, परंतु यांना पंख्यांची आवश्यकता असणार नाही. हेच वाहन मोटार बोटीप्रमाणे समुद्रावर प्रवास करू शकेल. प्रार्थनेद्वारा लोकांचे निवारण केले जाईल. स्पंदनशास्त्र या विषयावर मोठे संशोधन युरोपमध्ये होईल व हे शास्त्र काही दिवसातच जगभर फैलावेल. मंत्रविज्ञानाचे पुनरुज्जीवन होईल. योग, अध्यात्म, परलोक, भारतीय संगीत, भारतीय देवदेवता, स्पंदनशास्त्र, दैवी लहरी इत्यादी विषयात प्रचंड संशोधन होईल. अमेरिका एक आध्यात्मिक राष्ट्र बनेल. अमेरिकेचा हा आध्यात्मिक प्रवाह हळूहळू जगभर पसरेल. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड मनुष्य अतिशय चुकीच्या पद्धतीने घालत असतो. विज्ञानवादी नेहमी अध्यात्माला नावे ठेवतात, परंतु त्यांना अध्यात्म म्हणजे काय व विज्ञान म्हणजे काय या दोन्ही गोष्टी माहीत नसतात. उदाहरणार्थ, भारतातील काही साधू चमत्कार करतात. चमत्कार करणाऱ्या साधूच्या पाठीमागे सगळे विज्ञानवादी लागलेले असतात. मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा त्याचे भक्त असतात. इसवी सन 2050 सालानंतर या सर्व चमत्कारांवर संशोधन व्हायला सुरुवात होईल व शास्त्रज्ञ सिद्ध करतील की चमत्कार हे अध्यात्म नसून उच्च कोटीचे विज्ञान आहे. जगभरातील सर्व राष्ट्रे हळूहळू आपसातील सर्व मतभेद विसरून अध्यात्माची कास धरतील. जगातील सर्व धर्मातील चांगली तत्त्वे निवडून एक विश्वधर्म स्थापन करण्यात येईल. या विश्वधर्मामध्ये नैतिक मूल्यांवर भर देण्यात येईल. जुने सर्व धर्म बाद ठरवून एकाच विश्वधर्माला सर्व जग, त्यातील राष्ट्रीय व जनता मान्यता देईल. मानवता हे या धर्माचे मूळ असेल. परोपकार करणे, इतरांना सहकार्य करणे, गरिबांना मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, आजाराला औषध देणे अशी सर्व मानवतावादी तत्त्वे या धर्मात समाविष्ट केलेली असतील. सर्व विश्वामध्ये एकच धर्म अस्तित्वात आल्याने धर्माच्या नावाने पुढे कधीही भांडणं होणार नाहीत. 2080 नंतर नवीन धर्माच्या संस्थापनेसाठी जोरदार विचार सुरू होईल. भारत व अमेरिका यांतील विचारवंत यात पुढाकार घेतील. छोट्या छोट्या देशांचे अस्तित्व नष्ट होऊन महासंघ बनतील. यामुळे पासपोर्ट, व्हिसा यांच्या भानगडी राहणार नाहीत. सर्व विश्व हा एकच देश होईल. गुन्हेगारी समूळ नष्ट होईल. 2080 नंतर आकाशगमनाचे प्रयोग केले जातील. याशिवाय सूक्ष्म देहाद्वारे
भ्रमण करणे मानवास साध्य होईल. मानव सूक्ष्मदेहाने निरनिराळ्या ग्रहांवर जाऊन पोहोचेल व तेथील माहिती घेऊन परत येईल. पृथ्वीवर जेव्हा पापाची परिसीमा होते तेव्हा संपूर्ण समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. भूकंप, युद्ध व जलप्रलय या सर्व गोष्टी मानवी कर्माची फळे होत. या सर्व गोष्टी आज वाचताना जरी एखाद्याला पटल्या नाहीत तरी हे सत्य असून कालांतराने विज्ञान या सर्व गोष्टींना मान्यता देईल. कारण परलोकातील आत्मे मानवाशी संपर्क साधून या सर्व गोष्टींचे ज्ञान येत्या 60 ते 70 वर्षात मानवाला देतील. कोणते कर्म केले असता त्याचे काय फळ मिळते, चांगले वाईट कर्माचे इहलोकात व परलोकात काय परिणाम होतात, भूकंप व भयानक चक्रीवादळासारख्या आपत्ती काय येतात, समाजाची कर्मे व यांचा संबंध काय, या सर्व गोष्टींचे ज्ञान हळूहळू मानवाला होऊ लागेल व त्याच्या लक्षात येईल की जितके सद्गुण जास्त तितका मानव ईश्वराच्या जवळ जात असतो. इसवी सन 2100 ते 2200 परोपकार, दान, नम्रता इत्यादी सद्गुण व ईश्वर भक्ती यांचा खूप प्रसार होईल. अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाईल. परोपकार व इतरांना आनंद देण्याची प्रवृत्ती मानवास दिव्यात्मा बनवते हे विज्ञानाने सिद्ध होईल. या काळात विज्ञान प्रचंड प्रगत झालेले असेल. त्या काळातील विमानांचे आकार व इंधन हे दोन्ही वेगळे असेल. स्फटिकांवर खूप संशोधन होईल. मंत्रशास्त्रावर फार मोठे संशोधन होईल व मंत्रांची स्पंदने सोडू शकणारी छोटी छोटी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे तयार होतील. याचा वापर मुख्यत्वे करून आरोग्यासाठी केला जाईल. इसवी सन 2125 ते 2126 या काळात पृथ्वीवर उल्कापात होईल. या उल्कापातामुळे पृथ्वीचे अवकाशातील आताचे जे स्थान आहे ते सरकून पृथ्वी अन्यत्र ढकलली जाईल. साहजिकच खगोलशास्त्रीयदृष्ट्या आता जेथे मेष ते मीन राशी आहेत त्यांची स्थाने बदलतील. अर्थातच ग्रह नक्षत्रांचे जे किरण पृथ्वीवरील मानवाला प्रभावित करतात त्यांचे प्रवाह आता आहेत त्यापेक्षा वेगळे होऊ लागतील. या दिव्य किरणांमुळे नैसर्गिकरित्या मानवाची कुंडलिनी व षटचक्रे जागृत होतील. त्यासाठी मानवाला प्रयत्न करावे लागणार नाहीत. इसवी सन 2150 पासूनच परग्रहावरील लोकांशी दळणवळण प्रस्थापित करणे मानवाला साध्य होईल. त्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटात ठिकठिकाणी हजारो वर्षांपासून जे ऋषी तपस्या करीत आहेत त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करणे मानवास शक्य होईल व त्यांच्याकडून विविध विषयांचे ज्ञान मानवास प्राप्त होईल. 2160 नंतर नवीन धर्मांची स्थापना होईल. 2150 ते 160 या काळामध्ये आकाशामध्ये अनेक रंगांचा एक मोठा तारा दिसेल. हा तारा दिसल्यानंतर येशू ख्रिस्तासारखा एक महान योगी पृथ्वी तलावर अवतरेल. हा तारा बेथलेहम, इस्रायल, जेरुसलेम या परिसरात दिसून येईल. पृथ्वी तलावरील सर्व लोकांना हा योगी एका सूत्रात बांधेल. पृथ्वी तलावरील 90% लोक त्याला देव मानतील. संपूर्ण पृथ्वीवर एक धर्म, एक देश, एक सरकार यांची निर्मिती तो करेल. प्राणायामाच्या विविध पद्धती तो जगासमोर प्रगट करेल व प्राण हाच परमेश्वर आहे हे तो जगाला पटवून देईल. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने मानवामध्ये सात्विकतेची वाढ होते व ईश्वरी कृपेचा लाभ होतो. देवदेवतांची दर्शने होतात याचे प्रत्यक्ष अनुभव तो लोकांना देईल. इसवी सन 2201 नंतर पृथ्वी तलावरील अनेक धर्म संपूर्णतः नष्ट झालेले असतील. पृथ्वी तलावरील सर्व मानव एकमेकांशी प्रेमाने वागतील. जग आध्यात्मिक झालेले असेल. मृतात्म्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे व त्यांना सद्गती प्राप्त करून देणे हे मानवाला सहज शक्य होईल. आज ज्याप्रमाणे घरोघर TV व रेडिओ आहेत त्याचप्रमाणे 2222 नंतर घरोघरी कम्प्युटरप्रमाणे दिसणारी अशी मशीन्स असतील की ज्याद्वारे मनुष्य परलोकातील आत्म्यांशी संपर्क साधेल, त्यांचे सुखदुःख जाणून घेईल, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांना तृप्त करेल. परलोकात आत्म्याशी संपर्क साधल्याने मनुष्याच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतील. करावे तसे भरावे हा ईश्वराचा न्याय किती कठोर आहे याचे ज्ञान मनुष्याला होईल. स्वर्ग लोकातील देवता मानवांशी बोलू लागतील. पृथ्वीवरील वातावरण बदललेले असेल. उष्णतेचे प्रमाण कमी होईल. ज्या जागा आज अतिउष्ण म्हणून समजल्या जात आहेत त्या जागांवरती बर्फ पडेल.
मानवाच्या नजरेला आत्मे दिसू लागतील. याच काळामध्ये ईश्वरी कृपेमुळे मानवाला सोन्याचे प्रचंड साठे प्राप्त होतील. इतके विपुल सोने मिळेल की सोन्याला काही किंमत उरणार नाही. मानव घरातील खुर्च्या टेबल सोन्याचे बनवेल. तो सोन्याच्या थाळीत जेवेल. पेले ताट व वाट्या सोन्याच्या असतील. चांदी मातीमोल भावाने विकली जाईल. चांदीला काही किंमत नसेल. सोन्याची नाणी असतील. 2501 नंतर पृथ्वीतलावरील मानवाची अध्यात्मात पराकोटीची प्रगती झालेली असेल. नवग्रहांचे परिणाम माणसांवर होणे बंद होईल. त्याऐवजी वातावरणातील देवदेवता मानवांना मार्गदर्शन करतील. पृथ्वीवरील वातावरण दिव्य व प्रसन्न बनलेले असेल. देवलोकाची यात्रा करणे मानवाला शक्य होईल. विविध लोकातील देवता, त्यांचे स्वभाव व त्यांच्या उपासना यांचे ज्ञान मानवाला त्यांचेच कडून होईल व देवतांच्या प्रसन्नता कशा प्राप्त कराव्या हे तो त्यांच्याकडून शिकेल. सृष्टी आदिमाया आदिशक्ती मूल प्रकृती जगदंबेने सत्व रज तम या त्रिगुणांच्या मिश्रणाने अनेक ऋषीमुनी तयार केले. त्यांच्याकरिता ती स्वतःच त्रिगुणात्मक रूपाने विभागली गेली. म्हणजे सत्व रज तम गुणांच्या आश्रयाने तिने स्वतःची विविध रूपे तयार केली व हा जगत संसार सुरू झाला. अगदी सुरुवातीला जे देवदेवता ऋषीमुनी निर्माण झाले त्यांचे देह चैतन्यमय होते. कालांतराने त्यात थोडा बदल झाला. या चैतन्यमय देहावर आणखी एक आवरण चढवले गेले. हे तेजोमय शून्य शरीर होते. ही दोन्ही शरीरे अनंत शक्तींचे भंडार अशी होती. यांचे आकार विशाल होते, परंतु स्वेच्छेने आकार कमी जास्त करता येत होते. तदनंतर शरीर आणखी थोडे स्थूल झाले. ते अग्निमय झाले. या अग्निमय शरीराचा रंग निळा होता. एका क्षणात ते अग्नीचे रूप धारण करून वातावरणात विलीन होऊन जात असे. कालांतराने ईश्वराला याही खेळाचा कंटाळा आला असावा, म्हणून या शरीरावर ईश्वराने आणखी एक आवरण चढविले. हे आवरण जलतत्व व घनत्व असे मिश्र स्वरूपाचे होत. अशा प्रकारे हाडामासांचा स्थूल मानवी देह तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचतत्वांचे स्त्री पुरुषांचे देह निर्माण करण्यात आले. या घटनेला हजारो वर्षे लोटल्यानंतर स्त्री पुरुष संयोगाने प्रजोत्पादन सुरू झाले. दर 2160 वर्षांनी युग परिवर्तन होते. इसवी सन 2007 मध्ये 2160 वर्षांचे एक परिवर्तन युग पूर्ण होत आहे. 2007 पासून पृथ्वीतलावरील पाप नष्ट होण्यास सुरुवात होईल. तो नवीन युगाचा आरंभ असेल. पृथ्वीतलावरील सर्व पाप धुतले जाईल. प्रलयंकाळी चक्रीवादळांनी पृथ्वी धुवून निघेल. अनेक शहरे जलमय होतील. 2030 पर्यंत सर्व पृथ्वी स्वच्छ होईल व 2034 पासून नवीन आनंददायी युगाची सुरुवात होईल. जगाचा अंत. प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये जगाच्या अंताची वेगवेगळ्या प्रकारे वर्णने केली आहेत, परंतु जगाचा अंत केव्हा होईल याची नक्की तारीख व तपशील धर्मग्रंथात दिलेला नाही. इतकेच नव्हे तर विशिष्ट काळही दिलेला नाहीये.